हे पत्रिका ऑनलाईन पाठवायची आहे खासदाराला. तुम्ही अगर खूप मोठे झाले असेल तर तुम्हाला तुमची जागा दाखवण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. तुम्ही आता बोलवा किंवा नाही बोलवा, आम्ही येणार आहे आणि तुमची ट्रेन पुढे जाणारच आहे ना. मग बघा आम्ही तुमच्या कशा प्रकारे कशा चांगल्या रीतीने स्वागत करतो. सुरुवात तुम्ही केलेली आहे, अंत मी करणार. हे तुम्ही सगळं तयारी करतो आम्ही. तुम्ही करा तुमची राजनीती करा, मला जे करायचे आहे मी करणार. आहे ना आपल्याकडे. डॉक्टर भागवत कराडचे नाव का नाही टाकतो मग? डॉक्टर भागवत कराडचे नाव नाही आहे. अरे तुमच्या राजनीती तुमच्याकडे ठेवा. उसमें तुम्हाला नाव काय आहे, पण ते काय बिचारे कराड साहेब काही बोलतील नाही, कारण त्यांचे ते वर बसलेले आहे. मोदी साहेबांनी डोळे दाखवले तर ते गप्प बसतात. मी कशाला गप्प बसू, मी कशाला घाबरू? म्हणजे मी अनेकदा सांगितलेलं आहे की डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारच्या राजनीती नको असायला पाहिजे. मी जेव्हा रेल्वेचा मुद्दा उपस्थित केला होता लोकसभेमध्ये, मग खासदार दुसरे जे खासदार आहे ते कशाला गप्प बसले होते, त्यांनी का आवाज उठवली नाही? आणि आता जेव्हा सगळं तयार झालेलं आहे तर तुम्ही मला माझं नाव वगळून हे निमंत्रण पत्रिका मला ना पाठवता माझ्या PA-कडे ऑनलाईन तुम्ही निमंत्रण पत्रिका पाठवतो. म्हणजे मी लोकप्रतिनिधी नाही आहे का? तुम्ही औरंगाबादला सुद्धा एक कार्यक्रम करणार आहे उद्या. मला सांगण्यात आलेलं आहे की उद्या हे कार्यक्रम जे आहे औरंगाबाद रेल्वे स्थानकामध्ये पण होणार आहे 11:45 तर मी समजू शकलं असतं की तुम्ही जालन्याचे लोकप्रतिनिधी, पण तुम्ही जेव्हा परभणीचे खासदारांचं नाव त्याच्यामध्ये टाकू शकतो की तिथून ट्रेन जाणारच नाही आहे, मग माझं नाव वगळण्याचं कारण काय आहे हे तुम्ही सांगा. कोणत्या मंत्र्यांनी, कोणत्या पंतप्रधानांनी तुम्हाला सांगितलं की नाही आपल्याला हे फक्त आपला गाजाबाजा करायचे आहे, दुसऱ्या लोकप्रतिनिधींना आपल्याला वगळायचं आहे? मग हेच आहे की परभणीच्या खासदारांचा, तर परभणीमध्ये 2 खासदार आहे, एक राज्यसभेचेही खासदार आहे. मग फौजिया मॅडमचं नाव त्याच्यामध्ये का टाकण्यात आलेलं नाही आहे? आता आम्ही हे निर्णय घेतलेला आहे, हे चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही आमच्या सोबत घाणेरडी राजनीती खेळणार असेल तर तुम्ही उद्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आता बोलवा किंवा नाही बोलवा, आम्ही येणार आहे आणि तुमची ट्रेन पुढे जाणारच आहे ना. मग बघा आम्ही तुमच्या कशा प्रकारे कशा चांगल्या रीतीने स्वागत करतो. सुरुवात तुम्ही केलेली आहे, अंत मी करणार. हे तुम्ही रावसाहेब दानवेनी मला कॉल केले होते आणि त्याने सांगितलं की म्हणजे आम्ही ट्रेन सुरू करत आहे आणि आमच्या सोबत मुंबईपर्यंत चला करके. तर कधी ते काल त्यांचा फोन आला होता मला, पण आतापर्यंत मला हे पत्रिका पाठवण्यात आलेली नाही आहे. मग आम्ही जेव्हा माझ्या PA-नी सगळ्या अधिकाऱ्यांना विचारलं की आमच्याकडे पत्रिका का पाठवण्यात आलेली नाही आहे, ते काय म्हणतं की नाही साहेब आम्ही ऑनलाईन पाठवलं. हे पत्रिका ऑनलाईन पाठवायची आहे खासदाराला. तुम्ही अगर खूप मोठे झाले असेल तर तुम्हाला तुमची जागा दाखवण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. आता ते सांगण्यात येते 5 मिनिटांमध्ये साहेब एक गाडी घेऊन मतलब आमचे जालन्याहून लोक निघालेले आहेत पत्रिका देण्यासाठी आपल्याला. म्हणजे कशासाठी? जे नियम आहे नाही त्यांनी उत्तर द्यावं ना. हे तुम्ही परभणीमध्ये ट्रेन चाललेली आहे का? नाही. जालन्याचा नेक्स्ट स्टॉप काय आहे? उद्घाटन तुम्ही औरंगाबादलाही करणार आहे, त्याची वेगळी एक निमंत्रण पत्रिका तुम्ही छापलेली आहे, त्याचा टाइम दिलेला आहे. या शुभ मुहूर्तावर आम्ही तुम्हाला औरंगाबाद रेल्वे स्थानकावर सकाळी 11:45 हार्दिक आमंत्रित करतो. मग इथेही तुम्ही हे कार्यक्रम घेणार आहे. मग परभणीच्या उलट दिशेने गाडी कशी चालली? गाडी माझ्या दिशेने येत असेल तर माझंही नाव यायला पाहिजे होतं. बघा हे छोटे छोटे गोष्टीसाठी नाही का मी काय जास्त महत्व देत नाही, पण आपली ही एक सीमा असतं की आपण कुठपर्यंत आपण त्यांना सहन करावं. आता त्यांना वाटत असेल तर होऊ द्या, तुमचं उद्घाटन नरेंद्र मोदी साहेबांनाही बघू द्या की औरंगाबाद मध्ये तुमच्या केंद्रीय रेल्वे मंत्री आहे त्यांच्या एरियामध्ये काय गोंधळ होतो. करा तुम्ही, रेल्वे पोलीसची किती फोर्स वाढवतो. आणि फक्त इथेच नाही,
नाही नाही नाही, हे रेल कुठून कुठून जाणार आहे बघा ना तुम्ही. सगळं तयारी करतो आम्ही. तुम्ही करा तुमची राजनीती करा, मला जे करायचे आहे मी करणार. कसलं? हा हा, काय उत्तर असू शकतं मला हे सांगा. नाही नाही, सन्मानाने कशाला? हे काय सन्मान आहे का? मी आज पत्रकार परिषद घेतल्यानंतर तुम्हाला कळतं का की हे औरंगाबादचं ही एक खासदार आहे. आणि जेव्हा जेव्हा मी प्रश्न विचारलं, जेव्हा जेव्हा ते रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे तिथे बसायचे, त्यांना माहित आहे. नाही तर चला त्यांना ओपन चॅलेंज करतो की तुमच्या खासदारांनी किती वेळा हे मुद्दा उचललेला आहे रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी. आता मला माहित नाहीये. आता त्यांचं काय आहे, त्यांची राजनीती म्हणजे आता काय आहे की तुम्ही हे पण बघा ना, मला त्यांच्या राजनीतीमध्ये काय करायचं आहे. तुम्ही अतुल सावेचं नाव टाकतो, केंद्रीय अजून एक राज्यमंत्री आहे ना आपल्याकडे, डॉक्टर भागवत कराळचं नाव का नाही टाकतो? मग डॉक्टर भागवत कराळचं नाव नाही आहे. अरे तुमच्या राजनीती तुमच्याकडे ठेवा उसमें. तुम्हाला नाव काय आहे, पण ते काय विचार कराड साहेब काही बोलतील नाही, कारण ते वर बसलेले आहे. मोदी साहेबांनी डोळे दाखवले तर ते गप्प बसतात. मी कशाला गप्प बसू, मी कशाला घाबरू? म्हणजे तुम्ही अतुल सावेचं नाव टाकलेलं आहे ना त्याच्यामध्ये. मग केंद्रीय राज्यमंत्री नाही आहे काय ते केंद्रीय आपले रावसाहेब दानवे? अर्थ